तुमच्याकडे कुठल्याही कंपनीचं एल-पी-जी कनेक्शन असेल, मग ते इंडियन गॅस असो, एच-पी गॅस असो किंवा भारत गॅस असो. तुम्हाला ई-के-वाय-सी करणं मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर अजूनपर्यंत तुमची ई-के-वाय-सी केली नसेल गॅस कनेक्शनची, तर ती लवकरात लवकर करून घ्या. कारण की राज्यामध्ये गॅस सिलेंडर मिळतच नाही. पण खूप अशा महिला आहेत, जे ऑनलाईन बुकिंग करून सुद्धा त्यांना सिलेंडर मिळत नाही आणि त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ई-के-वाय-सी आहे. तर ई-के-वाय-सी केल्यानंतर तुमचं गॅस कनेक्शन पण सुरक्षित राहील, तुमची सबसिडी पण तुम्हाला मिळेल आणि तुम्ही जर केली नाही तर तुमची सबसिडीसुद्धा बंद होऊन जाईल. ठीक आहे. तर ई-के-वाय-सी करणं खूप जरुरी आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडनं सगळ्यांना आश्वासन आहे. लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे. फक्त तुमचा चेहरा दाखवून तुमची ई-के-वाय-सी होऊन जाईल. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही किंवा तुम्हाला एक पैशाचं चलन लागणार नाही. एकदम सोपी प्रोसेस आहे. कोणीही करू शकतं. तुमच्याकडे फक्त एक स्मार्टफोन पाहिजे, एक मोबाईल पाहिजे, ज्याच्यामध्ये इंटरनेट कनेक्शन चांगलं पाहिजे आणि तुम्ही 100% घरी बसल्या तुमची ई-के-वाय-सी होऊन जाईल. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, Facebookवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या, चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पण भेटत राहतील. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंडियन गॅसची ई-के-वाय-सी कशी करायची आहे, त्याची पूर्ण प्रोसेस शिकवणार आहे. तर तुमचं कोणतं कनेक्शन आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्याच्यावर व्हिडिओ अपलोड करेल. नेक्स्ट व्हिडिओ आपला भारत गॅसवर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एच-पीचं येईल. तर हे आपला आजचा व्हिडिओ इंडियन गॅसवर आहे. तर ज्यांचं इंडियनचं कनेक्शन आहे त्यांनी हे व्हिडिओ पाहून स्टेप बाय स्टेप आपली के-वाय-सी करून घ्या. ठीक आहे. तर सर्वात अगोदर प्ले स्टोअरवरून तुम्हाला इंडियन गॅसचं जे ऑफिशियल ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि ओपन करायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तर इथं तुम्हाला खाली सर्वात नेक्स्ट बटन दिसतंय त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. इथं तुम्हाला डायरेक्ट ॲप्लिकेशन ओपन झालेलं दिसेल. तर इथं तुम्हाला काही करायचं नाही आहे. इथं तुम्हाला के-वाय-सी या बटनावरती सर्वात अगोदर क्लिक करून द्यायचं आहे. के-वाय-सी केल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे किंवा रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर आता तुमच्याकडे जर युजर आयडी पासवर्ड असेल, तर तुम्ही लॉग इन करू शकता या बटनावरती क्लिक करून. जर तुमच्याकडे अकाउंट नसेल, तर मग तुम्ही रजिस्टर या बटनावरती क्लिक करून नवीन अकाउंट बनवू शकता. रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ईमेल आयडी टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा आहे. जर तुमच्याकडे आयडी पासवर्ड असेल तर. नसेल तर खाली रजिस्टर एक बटन तुम्हाला पाहायला मिळत असेल. ठीक आहे. या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, रजिस्टर नाव आणि तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता मोबाईल नंबर कुठलाही नका टाकू. ठीक आहे. मोबाईल नंबर तोच टाका, ज्या मोबाईल नंबरने तुम्ही गॅस बुकिंग करता. ठीक आहे. सिलेंडर बुकिंग करता त्याच नंबरने ज्या नंबरवर तुमची ओ-टी-पी येते वगैरे, तो नंबर इथं टाका. त्याच्यानंतर खाली एक ईमेल आयडी टाका. इथं आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशनला क्लिक करा आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर तुमचा मोबाईल नंबर फॅच झाल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या महिलेचं नाव येऊन जातं. ठीक आहे. ज्याच्या नावाने गॅस कनेक्शन आहे. तर त्यांचं नाव तुम्हाला फर्स्ट नेम इथं दिसतं आणि लास्ट नेम इथं दिसतं. परत तुम्हाला टिक करायचं आहे आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर इंटरफेस येतो. तुमचा आयडी जो आहे, ओ-टी-पी येते तुमच्या मोबाईल नंबरवर. ती ओ-टी-पी तुम्हाला इथं वरती टाकायची आहे. तुम्ही इथं पाहू शकता. ओ-टी-पी टाकायची आहे. ती ओ-टी-पी इथं इथं टाकायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली पासवर्ड बनवायचे आहे. ठीक आहे. पासवर्ड बनवायचे या प्रकारचे. मी सिक्युरिटी रिझनसाठी थोडे हाईड केलेलं आहे. पण तुम्हाला त्याच्यामध्ये 8 कॅरेक्टरचा पासवर्ड बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक नंबर पाहिजे, एक अल्फाबेट्स पाहिजे, एक स्पेशल कॅरेक्टर. ठीक आहे. अशी बनवून तुम्हाला पासवर्ड बनवायचा आहे आणि त्याच्यानंतर क्रिएट पासवर्ड असा तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळत असेल खाली. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आयडी पासवर्ड बनल्यानंतर तुम्हाला इथं तो मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही सक्सेसफुली लॉग इन होऊन जाल. इथं वरती तुम्ही पाहू शकता, त्या व्यक्तीचं नाव येऊन जातं ज्यांच्या नावाने गॅस कनेक्शन आहे. ठीक आहे. इथं त्यांचं नाव येऊन जातं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं ई-के-वाय-सी असं एक बटन पाहायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून द्यायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं लास्ट के-वाय-सी केव्हा केली होती? 5 ऑगस्ट 2024 रोजी माझ्या केसमध्ये आला आहे आणि ही के-वाय-सी कशाने केली होती? बायोमेट्रिक फिंगरने. ठीक आहे. या प्रकारे केली होती आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली इथं एक ऑप्शन पाहायला मिळतो. इथं लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे. तर मी मराठी सिलेक्ट केली आणि त्याच्यानंतर इथं पुढे एक टिक लावायची आणि फेस स्कॅन असा एक ऑप्शन तुम्हाला इथं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं. मित्रांनो, फेस स्कॅन असं ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डायरेक्ट प्ले स्टोअर ओपन होऊन जातं. ॲप डाउनलोड करावं लागेल. त्याचं नाव आहे आधार फेस आर-डी. हे ॲप डाउनलोड करायचं आहे
आणि त्याच्यावरती काय तुम्हाला फक्त इन्स्टॉल या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. ते इन्स्टॉल केलं त्याच्यानंतर डायरेक्ट तुमचं ते ओपन नाही होणार. इथं ओपन बटन येणार नाही. डायरेक्ट तुम्हाला काय करायचं बॅक होऊन जायचं आहे. ठीक आहे. आणि परत त्याच ॲप्लिकेशनमध्ये चालत जायचं आहे. तिथं गेल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. परत तुम्हाला इथं खाली टिक लावायची आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये तो कॅमेरा ओपन होऊन जाईल. परमिशन वगैरे मागेल. त्या परमिशन देऊन द्यायची आहे. अलाव करून द्यायची आहे बटनावर बटन क्लिक करून. त्याच्यानंतर कॅमेरा ओपन होईल. तर त्या महिलेचा किंवा त्या पुरुषाचा पुढच्या कॅमेरामध्ये त्यांची शक्ल दाखवायची आहे. ठीक आहे. त्यांचा चेहरा दाखवायचा आहे आणि डोळे ब्लिंक करायला लावायचे. ठीक आहे. डोळे बंद उघडायचे, बंद उघडायचे, बंद उघडायचे असे 3 वेळा करायचे. त्याच्यानंतर तुमचं फेस जे आहे ते डिटेक्ट होऊन जाईल. या प्रकारे कॅमेरा ओपन होऊन जाईल. पण जर तुमचा पुढचा मोबाईलचा कॅमेरा व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही या बटनावरती क्लिक करून मोबाईलचा बॅक कॅमेरा म्हणजे मागचा जो कॅमेरा असतो तो ओपन करून त्याच्यामध्ये पण करू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण सेम प्रोसेस. फक्त चेहरा दाखवायचा एकदम जवळून फक्त चेहरा आणि त्याच्यामध्ये डोळे बंद उघडे, बंद उघडे, बंद उघडे असं करायचं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्या समोर असा इंटरफेस येऊन जाईल, की तुमची के-वाय-सी झालेली. त्याच्यानंतर तुमची जी आधार कार्डने तुम्ही फेस ऑथेंटिकेशन करताय म्हणून तुमची आधार कार्डने सारी डिटेल जी असते ती येऊन जाईल. ठीक आहे. तर इथं त्या महिलेचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांची जन्मतारीख, त्यांचा पूर्ण ॲड्रेस ही सगळी डिटेल इथं पाहायला मिळून जाईल. ती मी सिक्युरिटी रिझनसाठी हाईड केली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सबमिट बटन एक दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतील सक्सेसचे. ठीक आहे. बायोमॅट्रिक जे ऑथेंटिकेशन आधार कार्डने जे होतं ते सक्सेसफुली झालेलं आहे. त्याचे जे ऑथर कोड वगैरे येऊन जातील आणि तुमची के-वाय-सी झालेली आहे असे तुम्हाला मेसेज येऊन जातील जे मोबाईलमध्ये मी दाखवतो आहे. आता सबमिट बटनावरती तुम्ही जशी क्लिक करणार त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक असा ऑप्शन पाहायला मिळेल, ई-के-वाय-सी कंप्लीटेड. तर ई-के-वाय-सी तुमची सबमिट झालेली आहे सक्सेसफुली आणि तुमची के-वाय-सी म्हणजे कंप्लीट झाली बुवा असा तुमच्यासमोर असा मेसेज येऊन जाईल मित्रांनो. त्याच्यानंतर अजून परत तुम्हाला सक्सेसचे इंडियन ऑइल गॅसचे बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन झालेलं आहे सक्सेसफुली असे मेसेज तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळून जातील. तर मित्रांनो या प्रकारे तुम्ही घरी बसल्या तुमचं ई-के-वाय-सी करू शकता आणि तुम्हाला परत सबसिडी पण मिळेल. तुमचं गॅस कनेक्शन ते सक्सेस पण होऊन जाईल आणि सेफ पण राहील आणि त्याचा फायदा कोणी घेणार नाही किंवा फ्रॉड होणार नाही. परत दुसरं तुम्ही जेव्हा गॅस सिलेंडर बुकिंग करणार तर तेही सक्सेसफुली तुम्हाला गॅस कनेक्शन भेटेल, गॅस सिलेंडर भेटतील आणि भविष्यात तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तुम्ही जर आतापासून ई-के-वाय-सी करून घेणार घरी बसल्या, पुढे भविष्यात याच्यासाठी पैसेसुद्धा लागू शकतात. ठीक आहे. तर एल-पी-जी गॅस कनेक्शनची ई-के-वाय-सी कशी करतात त्याची पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवली, शिकवली. तर या प्रोसेसला स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि ई-के-वाय-सी करून घ्या. तर नेक्स्ट व्हिडिओ माझं भारत गॅस कनेक्शनवरती येणार आहे. ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा. फेसबुकवर पाहत असाल फॉलो करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडनं व्हिडिओ मिस होणार नाही. तर भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.